मुंबई महानगरपालिकेच्या कोट्यातून ठाणे महापालिकेला अतिरिक्त 50 MLD पाणी मिळावं यासाठी आमदार संजय केळकर यांनी आज दोन्ही महापालिकांच्या संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मुंबईत घेतली। यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगरानी, अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अधिकाऱ्यांना तांत्रिक अडचणी दूर करून कारवाईचे निर्देश दिले आहेत। ठाण्याला विशेषतः घोडबंदर परिसर, बाळकुंग, कोलशेत, ढोकळी आदी भागात पाणी टंचाई भेडसावते आहे। अशात आणखी नवनवीन गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत, त्यामुळे भविष्यात पाण्याचा तुटवडा आणखी मोठ्या प्रमाणात भासणार आहे। त्या दृष्टिकोनातून आमदार श्री संजय केळकर यांनी अधिवेशनात अनेक वेळा वाचा फोडली असून ठाणे महापालिकेसह मुंबई महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला आहे। याचाच एक भाग म्हणून आजची ही बैठक आयोजित करण्यात आली होती। ठाणे महापालिकेचे पाणीपुरवठ्याचे अधिकारी आणि BMCचे अधिकारी यांची एकत्रित आज आम्ही चर्चा केली। आज इथेच पाणीपुरवठाचं जे केंद्र आहे BMCचं त्या ठिकाणी आमची बैठक झाली आणि त्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने द्यायचं याचेही निश्चित झालेलं आहे। आता वरळीला जे त्यांची प्लॅनिंग डिपार्टमेंटची अधिकारी बसतात त्यांच्याबरोबर एक मीटिंग होऊन सुरुवातीला 50 MLD पैकी 25 MLD तातडीने मिळण्याच्या दृष्टीने जो पाठपुरावा करतो आहोत आम्ही, तर त्याला निश्चितपणे आम्हाला यश मिळेल असं वाटतं आहे। कारण की स्वतःचा स्रोत नाही आहे ठाणे महापालिकेचा, त्यामुळे निरनिराळ्या ठिकाणाहून पाणी घ्यायला लागतं। पुढच्या दृष्टीने देखील जो ॲक्शन प्लॅन बनवलेला आहे तो पुढच्या या 6 महिन्यामध्ये अंमलात आणण्यासाठी मी स्वतः शासनाकडे आणि PMCकडे पाठपुरावा करणार आहे। ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स।